राज्यभरामध्ये महारत्नाच्या एकूण किती जागा आहे आणि काय तुमची एकूण मागणी आहे या सगळ्या? महाराष्ट्रामध्ये एकूण 5,28,000 एकर जमीन महारत्नाची होती. त्यापैकी बरीचशी जमीन गैर हस्तांतरित झालेली आहे. 12.5%. त्यातले दोन प्रकार आहेत. एक गैर हस्तांतराच्या याच्यामध्ये खाजगी किंवा सहकारी प्रकल्पांना सहकारी साखर कारखाने, सूत गिरण्या वगैरे ह्या सगळ्या ह्याच्यासाठी ही गेलेली आहे. आणि अगदी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना उदाहरण दिला दिलीप वळसे पाटलांचा, तर तो काही वर्षापूर्वीची महारत्नाची जमीन आहे, ती अशीच दिलेली आहे. ते आता त्या गावच्या लोकांना माहिती हे लिगल आहे, पण दिले. आता आमचं जे म्हणणं आहे ती सरकारच्या ताब्यात 1,00,000पेक्षा जास्त एकर जमीन शासनाच्या ताब्यात आहे आणि ती त्यांनी वन खात्याकडे किंवा अन्य खात्याकडे ठेवलेली आहे. ते नंतर हळूहळू हे कुणाला खाजगी जे कंपन्या मागतील त्यांना ते सरकार देईल. तो तसं देण्याचा खरं म्हणजे ते चुकीचा निर्णय होईल. ज्यात आता हे सौर ऊर्जेसाठी जी गेलेली जमीन आहे आणि केवळ राजुरी नाही पण सांगोला तालुक्यातली आणखी 3-4 गावची जमीन प्रोसेसमध्ये आहे की ती जमीन विक्री करायला प्रवृत्त केलं जाते त्या ह्याच्यामध्ये. ते डॉक्युमेंट नाहीत म्हणून मी आज तुमच्यापर्यंत आणलेले नाही, पण मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी ह्या वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने हे गैर हस्तांतरित होत आहे. आमची पहिली मागणी आहे की सरकारने आपल्या ताब्यात असलेली जमीन पहिली त्या कुटुंबांच्याकडे वारसदारांची नोंद करून आणीवारी निश्चित करून त्यांच्या त्या कुटुंबाकडे केवळ महारत्नाची नाही तर रामोशी वतनाची पण जमीन ती त्यांना परत केली पाहिजे शासनाच्या ताब्यात असलेली. मग आज वन खात्याकडे जरी असली तरी सुद्धा ती त्यांच्याकडे ती दिली पाहिजे. माझा एक प्रश्न आहे की महारत्नाला सिलिंग काय लागू होतं? नाही, सिलिंग नाही. आता अर्धा एकर 1 एकर लँड होल्डिंग आहे. आमच्या समोर प्रश्न आहे की ही जमीन ते लोक लाईव्हलीहूडच्या दृष्टीने कसे करतील. आम्ही म्हणून 12 गुंठेवरती एक फॅमिली सस्टेन करणं, अर्ध्या एकरावरती एक फॅमिली सस्टेन करणं, या प्रकारचे प्रयोग करतोय आम्ही त्या ह्याच्यामध्ये. म्हणजे सिलिंगची जमीन, हे सिलिंगचा कायदा 55 एकराला लागू होतो, त्यामुळे सिलिंगचा प्रश्नच येत नाही. ते वारसदारांची नोंद करावी, आणीवारी निश्चित करून डिवाइड करावी जमीन. आणि त्या जमिनीला दुसरं असं की जमिनी उत्पादित करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची एक योजना आहे गट शेतीची, आणि त्या गट शेतीच्या योजना ह्या रामोशी आणि महारत्नाच्या जमिनीला लागू कराव्यात आणि त्यांना आर्थिक मदत करावी वेगवेगळ्या. आज कुठेही तुम्ही हे करून घ्या की जिथं अशा कॉमन जमिनी आहेत त्या ठिकाणी ना कुठल्या बियाण्याचं हे मिळत नाही, शेतीची योजना मिळत नाही. ज्या वेळेला आम्ही जातीची आडनाव हटवली 2000 साली, त्यावेळेला ह्याच्यावरती विहिरी, सामुदायिक विहिरी यायला लागल्या आणि त्याचा फायदा व्हायला लागला. आज पण बऱ्याच ठिकाणी जे शेतीचे योजना आहेत त्याचा फायदा त्यांना मिळत नाही. तर ते सगळे लाभ त्यांना मिळाले पाहिजेत या वतनदारांच्या जमिनीच्या धारकांना. नाही, हे तर बरोबर आहे. आता हे ज्यांच्याकडे ताकद असते त्यांच्याकडे अक्कल नसते, अक्कल असते त्यांच्याकडे ताकद नसते या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण आम्हाला जेवढं ह्याच्यामधून सरकारच्या बरोबर डायलॉग करता येईल, पत्रव्यवहार कांबळे साहेबांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत, सतत मंत्रालयामध्ये जातात, वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटतात, मंत्र्यांना भेटतात. तर आमची अशी इच्छा आहे की आज जे सरकार आहे त्या सरकारचे मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी महारत्नाच्या जमिनीवर एक मीटिंग लावावी आणि या मीटिंगच्या ह्याच्यातून पुढे हे येईल की काय करणं आवश्यक आहे पुढच्या दृष्टीनं. आता रोजगार तर मिळत नाही सरकारी क्षेत्रामध्ये, त्यामुळे किमान शेतीच्या आधारावरती छोट्या तुकड्यावरती तरी ही कुटुंब जगली पाहिजेत. या प्रकारची समस्या पुढे उभी राहण्याच्या आधीही सोडवता येईल त्यांना. बरं, आता इतर ज्या जमिनी आहेत ज्या की शासकीय नाही, म्हणजे सरकारच्या मालकीकडे नाही किंवा सरकारकडे नाहीत, अशा जमिनीवरती त्या वतनदारांची काय सध्या परिस्थिती? काही ठिकाणी करतायत जमिनी. कसं आम्ही ज्या वेळेला ही चळवळ सुरू केली होती 30-40 वर्षी, मी फक्त सांगोल्याचं उदाहरण देईन. सांगोला सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 80% गावांमध्ये लोक आता जमीन कसतायत याच्यामध्ये.
आधी ही जमिनी पडून होत्या, ऊस तोडीला जायचे लोक आणि जमिनी तशाच पडून असायचे, कारण त्याच्यावर कल्टिव्हेशनची साधनं नसली. मी गट शेतीचं का म्हणतोय, कल्टिव्हेशनची साधनं जर शासनाच्या वतीने मिळायला लागली, इतर शेतकऱ्यांना जे लाभ मिळतात तसे लाभ मिळायला लागले, तर जमिनी कल्टिवेट होतील सगळ्या ह्याच्यामध्ये आणि थोड्या जमिनीवरती पण चांगली उपजीविका करता येण्यासारखे काही प्रयोग आहेत. जैवविविधता आणि ह्या सगळ्या बायोडायव्हर्सिटीचं जे प्रिन्सिपल पाळून आपण जर काम केलं तर ह्या वेगवेगळ्या लोकांना ते काम करता येईल. असे बहुसंख्य सेवाभावी लोक आहेत जे आपापल्या गावामध्ये ह्या जमिनी उत्पादित करण्यासाठी. जागेच्या संदर्भात तुम्ही लढताय. आतापर्यंत किती जागा महारत्नांच्या जागेवरती काही लोकांनी अनाधिकृतपणे ताबा मारला असं तुम्हाला आढळून आलंय? कांबळे साहेब. हा, याच्यामध्ये तरतूद आहे 1958च्या कायद्यामध्ये, गैरहस्तांतरण जर झालं असेल महारवतन जमिनीचं तर ते काढून द्यायचे अधिकार कलेक्टरला आहे. ते कलेक्टरचे अधिकार जमीन महसूल अधिनियम 1966 मधील सेक्शन 59 मध्ये ते अधिकार संबंधित तहसीलदारांना डेलिगेट केलेले आहे. म्हणजे या कामाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी म्हणून त्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेले आहे. तर त्या कायद्यांचा वापर करून त्या कायद्याच्या निकषावर केसेस प्रांत अधिकारी, कलेक्टर, आयुक्त, मंत्री यांच्यापर्यंत लागून त्यांचे जे निर्णय लागलेले आहेत ते आता पुणे जिल्ह्यामधल्या जे मी उदाहरण सांगितलं त्यांच्या जमिनीचे निकाल म्हणजे त्या जमीन काढून सुद्धा घेतल्या अनाधिकृत धारकाकडून, परंतु त्या अजून ताबा वतनदाराला दिलेल्या नाहीत. असं ते प्रकरण पुण्यामधलं आहे. ते प्रकरण सध्या चालूच आहे. त्याच्यामध्ये ताबा मिळण्यासाठी नियमाप्रमाणे ताबा सरकारने काढून घेतला अनाधिकृत धारकाकडून. आता ताबा द्यायचं फक्त बाकी आहे ते आता, परंतु त्याला 1 वर्ष 1.5 वर्ष झालं ताबा देतोय. हा, मी सांगतो. स्थानिक ठिकाणी एखादा त्या समाजातलाच एजंट एखादा पकडायचा, त्यानंतर तलाठी, तहसीलदार, सर्कल हे 3 लोक पकडले की ते गैरव्यवहार करून द्यायला तयार असतात हे सगळ्या. आणि मग कोण ही सामुदायिक जमीन आहे, कोण तक्रार करणार, त्याच्यामध्ये तक्रार करायला पुढे येतीलच असं नाही. ह्याच्यामध्ये आता गेली जवळजवळ 4-5 महिन्यापासून ही प्रक्रिया राजुरीची चालली आहे. तर त्याच्यामध्ये कुणी मुंबईला आहेत, कुणी पुण्याला आहेत. ते काटे साहेब पुण्यात आहेत, ते मुंबईला आहेत. तिथं ते बसले, त्यांची खरेदी करून घेतली आहे इथं. हा, इथं ते पुण्यात. हा, तर त्या सगळ्यांना म्हणजे जाणीव होईपर्यंत तिकडे व्यवहार झालेला असा भाग आहे. म्हणून